मोठी बातमी नवी मुंबईतील CBD बेलापूरमधून भारती विद्यापीठाच्या शाळेत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। प्रचंड उकाडा आणि गरमीमुळे अनेक विद्यार्थी वर्गात न जाता शाळेच्या मैदानावरच बसून असल्याचे चित्र पाहायला मिळाले। वीजपुरवठा खंडित झाल्याने वर्गांचे कामकाजही विस्कळीत झाले असून शाळा प्रशासनासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत। या घटनेमागचे नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गाईज तुम्ही बघू शकता अरे केला ना चालू मित्रांनो। सायमय सकाळ आज दिनांक सायमय सकाळ भावांनो, आज आपला दिवस आहे चौथा। तर आज आपण बघू शकता आज दिवस चौथा आणि अनिशा आणि सुजलला बोलवलं आहे तिकडं। वास येतो। हे बघा फॅन्ड्री आमचा किती क्यूट आहे। हॅलो गाईस, तुमच्या कॉलेजची लाईट गेलेली आहे, कसं वाटत आहे, तुम्ही काय सांगाल? अरे थांब, अरे आपल्या शिर्डीचा ब्लॉग काढायचा। हे थांबा रिपोर्टर आहे आणि कॅमेरामॅन भव्य तेज आणि आपले तुझ्या इथे आले तर त्यांना आपण प्रश्न विचारूया। आज कॉलेजमध्ये तुमच्या बोला कॉलेजमध्ये शॉर्ट सर्किट झालं, तुम्ही बघू शकता लाखोच्या गर्दीने पोरं इथे उभे बघा आहे का वर्गातला CR म्हणणं असं आहे का कॉलेज काय देत नाही, डान्स देत नाही पोरांना, बघू शकता आपले साहिल दादा बोलतील आता। साहिल दादा बोलतील। दादा नमस्कार। पहिला दिवस आहे, भारती विद्यापीठची लाईट गेलेली आहे आणि आपल्याला निघायचं शिर्डीला न खाता पिता भूषण निंदडकर BB50 याचा रिपोर्टर याचा रिपोर्टर मी आणि कॅमेरामॅन आपले भव्य तेज। तर आज दिनांक 16/17/2024 रोजी बरं 16/11/2024 रोजी आमच्या शाळेची लाईट गेली। तर बघा लाईट गेली आणि आपले रिपोर्टर मॅन आपल्याकडे इथं सगळे मित्र जमलेत आणि आपण सगळ्यांना विचारूया एक एक करून सगळ्यांना विचारूया। आता पहिला तुझ्याला विचारूया, तर कॉलेजला लाईट गेली तर तुम्ही काय म्हणले? कॉलेजची लाईट गेले आता तुम्ही बघू शकता उमे लेट आलाय। यो आमचा सोहम आणि आयुष लाखोच्या स्पीडनी घेऊन गाडी इथं कॉलेजमध्ये चौथ्या गेटवर। मित्रांनो, मी सुजल गिरदास PVP टीमचा न्यूज रिपोर्टर। आज मी आलोय भारती विद्यापीठमध्ये। मी बघू शकता इथं पोरं उभे आहेत, लाईट गेलेली आहे शक्यतो सकाळी शक्यतो पूल इथं तारांबळ उडलेली आहे। कॉलेज आहे का नाही तर आपले साईबंधू आदित्य दादा चोरटे आपल्या सोबत आता ते सांगतील। साईराम भावांनो, भारती विद्यापीठ स्टुडंट मी भारतीय विद्यापीठचा 12वी मधला विद्यार्थी। आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला घरी सोडलं पाहिजे, पण हे लोक काय करतात, आता शॉर्ट सर्किट झालंय तरी पोरांना इथंच बसवलंय। एखाद्या पोराला झटका लागला, त्याचा बंद झाला तर काय करणार? तरी सर्व शिक्षकांना माझी विनंती की आमच्या पोरांना घरी सोडा, न्याय द्यावा आम्हाला। बोल ना, न्याय द्यावा। इथं प्रिन्सिपल आलेले नाहीत, इथं पोरं सगळे शिक्षकच आहेत फक्त। इथं हे असं नसतं, इथं लाईट गेले, प्रिन्सिपलनी यायला पाहिजे होतं। इंग्लिश मिडियमचे प्रिन्सिपल येऊन बसल्यात आणि ही आमची पोरं नंतर जगन्नाथ आमच्या कॉलेजची लाईट गेलेली चांगलं ना लाईट गेलेली आहे। तर मॅम काय बोलतो? दोन शब्द विद्यार्थ्यांची स्थिती बिघडलेली आहे। अभ्यासात खंड आलेला आहे। अतिशय हुशार विद्यार्थ्यांचे अरे त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त आपण लाइट है तो आपका मनोगत है। इधर लाइट गया है तो आप कैसा लग रहा है? कैसा लगा? इतने दूर से रिक्वेस्ट है मराठी में प्लीज तू हिंदी के बोल रहे येस एवढ्या लांबून तुम्ही एवढं लांबून आलाय तर कसं वाटतं तुम्हाला जर लेक्चर बिक्चर काय मॅम खरं बोलले नेक्स्ट आपला ऐकून घेऊ बीके सर देणार आहे, तर आपण बघूया।
कोपर करण्यावर लाईट गेले कसं वाटतंय? कसं वाटतंय? सर दोन शब्द तिकडे हा मॅम तुम्हाला पण कसं वाटतंय Light गेली, आपण इथं बसलो शिक्षिका झाले तर तुम्हाला कसं वाटतं प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपल यायला पाहिजे मुलांना पण घरी सोडलं पाहिजे मैम सर थांबे मी विचारतो आपको कैसा लग रहा है प्रिन्सिपल सर आलाय बदलापूर वरनं तर तुमची काय म्हणणं आहे घरी सोडलं पाहिजे तिकीट वाया गेले कन्सेशन लाईट आलीच नाही पाहिजे लाईट आलीच हा नाही बघा पाहिजे. आणि सर काम चालू आहे आपण बघू शकता BVP कॉलेजचं काम चालू आहे आणि काम झाल्यास आपण वर्गात जाऊ आणि तोपर्यंत आपलं खो-खो खेळणार आहे. तोपर्यंत तुला प्रश्न विचारायचा आहे तर आज कॉलेजची लाईट गेली आपल्या तर प्रिन्सिपल सर नाही आला वाईस प्रिन्सिपल नाही आला वाईस प्रिन्सिपल नाही आला तर तुला कसं वाटतं काय कसं वाटतं म्हणजे कॉलेजला फक्त बघ आता आमच्या प्रिन्सिपल तर तसंच एवढं जवळ तर लाईट गेली तुला कसं वाटतं प्रिन्सिपल सर वाईस प्रिन्सिपल हा, नाही त्याला शिक्षकांनी powder लावा त्याच्या शिक्षकांनी बोचाला. फक्त पोरं आले तर तुला कसं वाटतं तर बघा आता लाईट तर गेलेली आहे सर्व पोरं इथे उभे आहे 11वी 12वी ब आणि तसेच आणि आमची जे टीचर आहे ते तिथे बसलेली आहे ते त्यांचे कार्यकर्ता आहे आणि आम्ही पण इथे उभं राहून आमच्या पाय पण दुखायला लागले आता तर माझा हेच अनुरोध आहे की फक्त आणि फक्त आम्हाला तिथं घरी पाठवा तिथं लाईट चालू करा काहीतरी करा घरी पण करा लवकर करा. शाबास BVP कॉलेज हा साखळी खेळतात